नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो या ठिकाणी. नुकताच फ्रान्समध्ये जगप्रसिद्ध असा कान फिल्म फेस्टिवल साजरा झाला. या फेस्टिवलचं हे 77वे वर्ष होतं आणि यंदाच्या मोसमात भारतीय कलाकारांनी आपला वेगळा ठसा उमटवला. अनुसुया सेनगुप्ता यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. बल्गेरियन दिग्दर्शक बोयानोव यांच्या द शेमलेस या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची निर्मिती असलेला म्हणजेच FTI आहे आपलं, जे भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे, पुण्यात स्थित आहे. त्यांची निर्मिती असलेली शॉर्ट फिल्म जी चिदानंद नाईक यांनी दिग्दर्शित केली होती, त्यांनासुद्धा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा एक त्या सन्मानित करण्यात आलं, त्या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. तर सगळ्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अशा ग्रँड प्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ते म्हणजे पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी. पायल कपाडिया यांना 2021 सालीसुद्धा कान फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पायल कपाडियांच्याबद्दल सांगायचं तर 2015 साली जेव्हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे स्थित जी आपली इन्स्टिट्यूट आहे, तिथे गजेंद्र चौहान यांची चेअरमन किंवा अध्यक्षपदावर जेव्हा नियुक्ती झाली होती, तेव्हा त्यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत तब्बल 140 दिवस पायल कपाडिया या त्यावेळेस त्या इन्स्टिट्यूटचा भाग होत्या, स्टुडंट होत्या. त्यावेळेस त्यांनी 140 दिवस क्लासेस अटेंड केले नव्हते. एक विरोध प्रदर्शन त्यांच्यामार्फत ते करण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यांच्या ग्रँट्ससुद्धा कट केल्या होत्या. तर अशा पायल कपाडिया या कान फिल्म फेस्टिवलमध्ये 2 वेळा विजेत्या त्यांच्या डॉक्युमेंटरीज आणि फिल्म्स झालेल्या आहेत आत्तापर्यंत. त्यांनी अवॉर्ड स्वीकारल्यानंतर जे काही छोटंसं एक 2-3 मिनटाचं भाषण केलेलं आहे, त्यात त्यांनी खूप सुंदर म्हणजे फेस्टिवलचे तर आभार मानलेच आहेत. त्यांच्या क्रूचे, त्यांचे डिरेक्ट म्हणजे त्यांची जी काही जो काही चमू होता त्यांच्या फिल्मचा, त्यांच्या ॲक्ट्रेस आणि यांचे आभार मानलेच. पण जाता जाता फेस्टिवलसाठी योगदान देणाऱ्या सर्व कामगारांचे ते आभार मानायला विसरले नाहीत. यामध्ये मराठी बाणा एकदम ठसक्यात रेड कार्पेटवर मिरवत छाया कदम यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आणि एक अभिमानाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. छाया कदम यांचा जो काही तिथे प्रेझेन्स होता रेड कार्पेटवर, म्हणजे मराठमोळ्या वेशात, त्यांच्या आईची साडी, त्यांच्या आईचे दागिने, एक ठसक्यात नथ घालून त्या ज्या काही तिथे नाचत होत्या, मिरवत होत्या. परत पुरस्कारानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला ज्या पद्धतीने त्यांनी हिंदीत उत्तरं दिली, सगळं वाखाणण्याजोगं होतं आणि एक अभिमानानं ऊर भरून यावा, एका मराठी माणसाला अभिमानानं ऊर भरून यावा अशीच ती कृती त्यांच्याकडनं झाली. विशेष म्हणजे मंथन चित्रपट काही वर्षांपूर्वी आपल्याकडे आला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा तो चित्रपट होता. तर वर्गीस कुरियन यांच्या इच्छेनुसारच श्याम बेनेगल यांनी तो चित्रपट केला आणि सर्वप्रथम पहिल्यांदाच भारतात असं झालं की एक मास मूव्हमेंटमध्ये म्हणजे वर्गणी करून एक चित्रपट तयार झाला होता आणि वर्गीस कुरियन आपल्या हक्काच्या दूध उत्पादक व्यावसायिकांकडे, शेतकऱ्यांकडे गेले आणि त्यांच्या ज्या काही दूध संकलन त्यांना जे काही परतावा मिळतो त्याच्यातले फक्त ₹2 मला द्या आणि असं तब्बल 5 लाख शेतकऱ्यांकडनं त्यांनी ती रक्कम गोळा केली आणि तो पिक्चर नावारूपास आला. तो फिल्म मंथन नावाची आपल्यापैकी काही जणांनी खूप जणांनी बघितली असेल. त्यात स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड यांची कामगिरी आहे, लाखमोलाची कामगिरी आहे, जबरदस्त सगळ्यांची कामं आहेत, अमरीश पुरीसुद्धा. सो त्या मंथन मूव्हीला परत एकदा रिक्रिएट करून कान फिल्म फेस्टिवल यंदाच्या तिकडे प्रेझेंट करण्यात आली फिल्म आणि त्या फिल्मलासुद्धा खूप नावाजलं गेलं. जाता जाता त्या रेड कार्पेटवरती जी काही इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणजे रील स्टार म्हणा किंवा यूट्यूबर्स म्हणा, जी काही लोकं आपल्याला तिथे दिसत होती, तर कान फिल्म फेस्टिवलने ऑफिशियली कुणालाच तिथे बोलवलेलं नव्हतं. सगळे आपापला खर्च तरी करून गेली होती किंवा स्पॉन्सर्सकडनं सुद्धा गेली होती. यासाठी तब्बल 11 ते 35 लाख रुपये प्रत्येक इन्फ्लुएन्सर्सनी, प्रत्येक क्रिएटरनी, इन्फ्लुएन्सरनी मोजलेले आहेत अशा काही बातम्या बाहेर येत आहेत. सो हुरळून जाऊ नका. आज इथेच थांबूया. लाईक करा, कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट करत असताना थोडीशी काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया.